सोलापूर विद्यापीठ परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने 14 कोटींचा निधी दिला आहे। स्मारकाचं लोकार्पण ऑगस्टमध्ये केलं जाणार आहे। सांगलीच्या मिरजेत अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती असणारी 60 बाय 80 फुटांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली। त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते तिचं उद्घाटन झालं। दरम्यान खोत फाउंडेशनच्या माध्यमातून ही रांगोळी काढण्यात आली। सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली। कराडमध्ये कृष्णा रुग्णालयामध्ये 2 तर सह्याद्री रुग्णालयात 1 असे 3 जणांवर उपचार होत आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 वर गेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपेंनी या संदर्भात माहिती दिली आहे। मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या माण तालुक्यातील राजेवाडी तलाव भरलाय। स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरला। दुष्काळी भागातील जनतेला शेतीसह पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने सुमारे 150 वर्षांपूर्वी हा तलाव बांधण्यात आलेला होता।